घटना जी आहे माझ्या बाबतीमध्ये घडलेली नाही, मात्र मला त्या घटनेचा अनुभव आला किंवा इतरांकडून मी ते ऐकलेलं आहे. नाही, इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता? इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तब करणार आहेत का? नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली लल्लू पंजू बाई नाहीये. नीलम गोरे पक्षाने ज्यांना 4 वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं, अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल, ते कोर्टात सिद्ध करावं लागेल, अन्यथा नाक घासून माफी मागावी लागेल. संजय राऊतांनी आज जी भाषा वापरली की त्या निर्लज्ज बाई आहेत किंवा नमक खराब आहेत, संजय राऊत असं म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही, व्यक्तीवरती बोललो. एखाद्या महिलेविषयी अशा पद्धतीने शब्द वापरणं, एक लक्षात घ्या, ऐका ऐका, हे असले विक्टिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा. त्या मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवलं आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण्या झाल्या, त्यावेळेला फिदी फिदी हसणारे हेच भाजपाई होते ना. त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोट शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रिपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही. पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रिपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही. सुषमा अंधारे बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचाळ शिवराळ संजय शिरसाट, त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा आठवला नाही. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. नीलम गोरे आमचं देणं लागतात. कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून नीलम गोरेंनी अनेक पदं उपभोगली. मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून, आय रिपीट वन्स अगेन, भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं, काय काय नाही केलं, या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील. आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत. प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील, जयदेव गायकवाड असतील, उषा दराडे असतील, किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत. अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला. पाशा पटेलांनी म्हणावं, याला इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं. म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही, चळवळीतले अनेक लोक. त्यामुळे नीलम गोरेंनी बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा, पदाचा आब राखावा. आम्हाला नाही तर त्याचा विसर पडेल. त्यांनी माफी जरी मागितली, नीलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली, तरी आमचा लढा असेल.